होय, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि संविधान हेच या देशाचं अंतिम विधान आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात मी प्राध्यापक राजेश राऊत महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेला नम्रपणे आवाहन करतो आहे की 1 ऑगस्ट 2024चा दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या रीट पिटिशनचा जो न्यायनिवाडा झालेला आहे, जे जजमेंट झालेला आहे, त्या जजमेंटचं केंद्र सरकारने पुनर्विलोकन केलं पाहिजे, फेरविचार केला पाहिजे. हा मुद्दा मी प्रकर्षाने आपल्या समोर मांडत आहे. मित्र, सुप्रीम कोर्टाचं विधान हे अंतिम विधान असत नाही, तर या देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधानाचं विधान हेच अंतिम विधान आहे. आणि म्हणून दविंदर सिंग वर्सेस पंजाब राज्य या खटल्याचा जो अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचा न्यायनिवाडा झालेला आहे, त्या न्यायनिवाड्याचा फेरविचार झाला पाहिजे. कारण आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जनमतामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. होमोजियस वर्ग असलेला, एकजिन्सी वर्ग असलेल्या दलित समुदायामध्ये फोडा आणि राज्य करा या ब्रिटिश नीतीचा हे RSS आणि भाजपचं सरकार अवलंब करत आहे. आणि म्हणून या भाजपचा आणि RSSच्या सरकारचा पहिल्यांदा तीव्र शब्दात निषेध करतो. हजारो वर्ष ज्यांना अस्पृश्य म्हणून अमानुष आणि अपमानास्पद वागणूक दिली, त्या अस्पृश्य वर्गाला कम्युनल अवॉर्ड पासून अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रो, आज एक विधान केलं जाते की 1 ऑगस्ट 2024चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणजे तो अंतिम आहे. परंतु हे साफ खोटं आहे. या देशात न्यायपालिका आणि संसदेपेक्षाही संविधान श्रेष्ठ आहे. हे केशवानंद भारती प्रकरणाने सिद्ध झालेलं आहे. मित्र, सुभाष काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य या रीट पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने 20 मार्च 2018 रोजी SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 अर्थात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मध्ये हस्तक्षेप करून तो कायदा शिथिल करण्याचा, कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. सुप्रीम कोर्टानेच हा निर्णय दिला होता. परंतु या सुप्रीम कोर्टाच्या विरोधात देशातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी, नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं, प्रक्षोभ व्यक्त केला. 2 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्र बंद केला. संपूर्ण राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये उद्रेक निर्माण झाला, विरोध झाला आणि त्यामुळे परिणामी सरकारला फेरविचार करावा लागला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामध्ये सुभाष काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य या रीट पिटिशनमध्ये चौकशीशिवाय FIR दाखल करता येणार नाही, आरोपीला अटक करता येणार नाही, अटकेसाठी SP ची DSP ची परवानगी घ्यावी लागेल, जमानतीचा अधिकार दंडाधिकाऱ्याला देण्यात आला. त्याचबरोबर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद झाल्यास त्या कार्यालयाच्या वरिष्ठाची परवानगी घ्यावी, अशा शिथिल करणाऱ्या अटी त्या न्यायनिवाड्यामध्ये लादल्या होत्या. आणि त्या न्यायनिवाड्याच्या विरोधात जनप्रक्षोभ निर्माण झाला आणि त्यामुळे जनप्रक्षोभाची
लोकांच्या भावनेची नोंद केंद्र सरकारला घ्यावी लागली आणि सरकारने पार्लमेंटमध्ये फेरविचार केला आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1889 हा अत्यंत कठोर केला आणि हे कठोर केलेली नियमावली सुप्रीम कोर्टात सादर केली आणि सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याला पूर्ववत ठेवले आणि त्या कायद्याला अधिक कठोर केले आणि 23 कलमाच्या या अट्रॉसिटी ॲक्ट कायद्यामध्ये 18A हे नवीन प्रावधान जोडून तो कायदा अत्यंत कठोर केलेला आहे. याचा अर्थ असा आहे, जनप्रक्षोभाच्या विरोधात जनभावनेच्या विरोधात सरकार फेरविचार करू शकतो. कोणत्याही न्यायाचं जजमेंटचं पुनर्विलोकन करू शकतो. हे सिद्ध होते आणि म्हणून केंद्र सरकारला आणि सर्व राज्य सरकारांना विनंती आहे की 1 ऑगस्ट 2024चा दविंदर सिंग बनाम पंजाब राज्य या न्यायनिवाड्याचा फेरविचार झाला पाहिजे आणि एकजिन्सी असलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचं आरक्षणात कुठलंही उपवर्गीकरण न करता तो होमोजियस वर्ग मान्य केला पाहिजे हे आवाहन करतो. थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय भीम.